रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। मी आज आपल्याला कोल्हापुरी चिकन रस्सा आणि सुकं चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे। माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा। चला तर मग आता आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कोल्हापुरी चिकन रस्सा बनवण्यासाठी मी इथे पातेलं ठेवले गॅसवर। त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेते, 1 मोठा चमचा भरून। तेल गरम झालंय। मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत। त्यातला मी थोडासा कांदा यामध्ये चिकन शिजवण्यासाठी घालते। कोल्हापुरी चिकन तांबडा रस्सा आणि सुकं चिकन बनवणार आहे मी। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन धुवून स्वच्छ घेतलंय। त्यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून 15-20 मिनिटं मी ते मॅरिनेट करायला ठेवलं होतं। इथे कांदा आपला ट्रान्सपरंट झाला की चिकन घालून घेऊया। त्यामध्ये कांदा ट्रान्सपरंट झालाय। आता यामध्ये मी मॅरिनेशन केलेलं चिकन घालते। चिकन व्यवस्थित मिक्स करून घेते मी बाजूच्या शेगडीवर 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवले। गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। चिकन इथे व्यवस्थित मिक्स करून झालंय। पाणी आपलं इथे गरम झालंय। ते पाणी मी 3 ग्लास पाणी घेतलंय, ते मी यामध्ये घालते। चिकन मध्ये पाणी मी घातलंय, व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता मी हे चिकन शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। झाकण लावून मी हे शिजवून घेते। वाटण बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत। 1 मोठी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। 3 मोठे कांदे मी उभे चिरून घेतले आहेत आणि 15-20 लाल मिरच्या घेतल्या आहेत। हे सर्व मी थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेलं आहे, भाजून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यासोबतच मी इथे 1 मोठा चमचा भरून तीळ घेतलेले आहेत, ते मी कोरडेच भाजून घेतले आहे तेल न टाकता। फोडणीसाठी मी इथे 2 तेजपत्ता घेतलेला आहे आणि 2 कांदे घेतलेले मी चिरून। त्यामधले थोडंसं मी चिकन शिजवण्यासाठी वापरला आहे कांदा आणि बाकीचं मी आता हे रश्श्यासाठी आणि थोडंसं सुकं चिकन बनवण्यासाठी वापरणार आहे। चला तर मग आता आपण हे सर्व मसाले थंड झालेत, मी भाजून घेतलेत, व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून। आता हे थंड झालेले आहेत। आता मी हे मिक्सरमध्ये बारीक असं याची पेस्ट करून घेते, बारीक वाटून घेते। चला तर मग आता आपण हे वाटून घेऊया। इथे वाटण करून झालंय माझं। आता आपण चिकन बघूया शिजलंय का ते। शिजलंय आपलं इथे चिकन, हे पहा। आता मी गॅस बंद करते आणि चिकन आणि स्टॉक वेगळा करून घेते। इथे मी चिकन आणि स्टॉक वेगळा करून घेतलंय। चिकनमध्ये मी थोडासा स्टॉक शिल्लक ठेवलाय सुकं चिकन बनवण्यासाठी। आता आपण पहिल्यांदा तांबडा रस्सा बनवून घेऊया, त्यानंतर सुकं चिकन बनवूया। चिकन ज्या पातेल्यामध्ये शिजवलंय त्या पातेल्यामध्येच मी 2 मोठे चमचे भरून तेल घालते। तेल गरम झालंय, यामध्ये मी 2 तमालपत्र घालते आणि थोडासा कांदा घालते। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेते मी। इथे कांदा ट्रान्सपरंट झालाय। आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं त्यातलं मी थोडंसं वाटण घालते।
2 चमचे घालते मी वाटण हे. वाटण या कांद्यामध्ये आपण व्यवस्थित परतून घेऊया. आपण हा सर्व मसाला तेलामध्ये भाजून घेतला होता, तेलामध्ये फ्राय करून घेतला होता, त्यामुळे आपल्याला जास्त हा भाजावा लागणार नाही तेलामध्ये. आता तेल सुटेपर्यंत आपण हे फक्त परतून घेऊया. यामध्ये मी आता कोरडे मसाले घालते थोडेसे. दोन चमचे लाल तिखट घालते. आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालते. इथे तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता. मसाल्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण कोल्हापुरी चिकन असल्यामुळे यामध्ये मसाल्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे. त्यामुळे टेस्ट मस्तच येणार आहे. आपण इथे कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवतो, ते लक्षात ठेवून तुम्ही तेलाचा आणि मसाल्यांचा वापर करू शकता. इथे आपल्या मसाल्यांना मस्त तेल सुटले. आता आपण स्टॉक घालून घेऊया या पातेल्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या स्टेजला मी मीठ चेक करणार आहे. मीठ जर मला आणखी घालावं लागलं तर मी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार टेस्ट करून मीठ घालू शकता. थोडंसं मीठ मला आणखी घालावं लागेल. आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ वापरलं होतं, मीठ घातलं होतं. मी इथे फक्त पाव चमचाभर मीठ घालते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया. कोल्हापुरी तांबडा रस्सा पातळच असतो, त्यामुळे तुम्ही पाण्याचा वापर तुम्हाला हवा तेवढा करू शकता. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला तांबड्या रस्स्याची. आता याला एक दणकून उकळी काढूयात आपण. इथे तुम्ही बघू शकता आपल्या रस्स्याला मस्त तेलाचा तवंग आला आहे. रस्स्याला मस्त उकळी आले आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि सुकं चिकन कसं बनवायचं ती प्रोसिजर तुम्हाला दाखवते. सुकं चिकन बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर. त्यामध्ये मी आता 3 मोठे चमचे तेल घालते. कढई गरम झाली आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया. गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया. तेल गरम झालंय. आता यामध्ये कांदा घालते मी. दहा 12 कढीपत्त्याची पानं घालते मी यामध्ये. कांदा इथे आपला ट्रान्सपरंट झाला आहे. आता यामध्ये मी वाटण घालून घेते.
हे वाटण मी दोन्हीसाठीचं बनवलेलं होतं. अर्धा म्हणजे थोडंसं मी चिकनच्या रश्श्यासाठी वापरले, तांबड्या रश्श्यासाठी, आणि हे बाकीचं उरलेलं सर्व सुकं चिकन बनवण्यासाठी वापरते. कढीपत्त्याच्या ऐवजी तुम्ही तमालपत्रही वापरू शकता इथे फोडणीमध्ये. आता याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया. त्यानंतर आपण दुसरे कोरडे मसाले थोडेसे ॲड करूया. इथे मसाल्याला तेल सुटलंय. आता यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालते. आणि 2 चमचे रेड चिली पावडर घालते, काश्मीरी लाल तिखट म्हणजे. 2 चमचे मी इथे लाल तिखट घातले आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातले. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मी लो केली आहे. व्यवस्थित ते परतून झालेत मसाले आपले, कोरडे मसाले. आता यामध्ये चिकन घालून घेते. स्टॉक सकट थोडंसं मी स्टॉक यामध्ये घातलं होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. इथे मी चिकन व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करून घेतलंय. आता मीठ चेक करूयात आपण. यामध्ये सुद्धा मला थोडंसं मीठ ॲड करावं लागेल. इथे सुद्धा मी पाव चमचावर मीठ घालते. पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी घालते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक 2 मिनटं आता हे असंच ठेवूया. व्यवस्थित मीठ मिक्स करून झालंय. आता हे 1-2 मिनटं असंच ठेवूयात आपण गॅसवर. दोन मिनटं झालेत. आपलं इथे सुकं चिकन सुद्धा झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. इथे आपला कोल्हापुरी झणझणीत रस्सा आणि सुकं चिकन खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा आपण भेटूयात अशाच काही चमचमीत, चटपटीत आणि खमंग अशा नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.